शहरातील शनीपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत 3 मोटरसायकल जप्त करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। याबाबत मिळालेल्या माहितीवरून दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी जळगाव शहरातील बालाजी पेठ परिसरातून बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती। सदर फिर्यादी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। फिर्यादी हे दिनांक 18 ऑगस्ट रोजी घरी आले असता त्यांनी त्यांची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल ही दिसून आली नाही, म्हणून फिर्यादी निलेश प्रकाश बोरसे वय 27 वर्ष राहणार बालाजी पेठ जळगाव यांनी शनीपेठ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 18 ऑगस्ट रोजी शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच रावेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी व पोलीस निरीक्षक ज्यांनी रावेर पोलीस स्टेशनला असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला आहे असे अनुभवी व विद्यमान शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी व पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांनी लागलीच शनीपेठ पोलीस स्टेशनच्या डीबी पथकास मोटरसायकल व आरोपी शोधून आणण्याचं मार्गदर्शन व आदेशित केल्याने लागलीच डीबी पथक कामाला लागून बालाजी पेठ येथील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीबाबत माहिती काढून संशयित आरोपी नामे शेख इरफान शेख रईसला एरोंडल तालुका एरोंडल जिल्हा जळगाव या एरोंडल बस स्थानकावरून सापळा रचून ताब्यात घेतली व त्या सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरील मोटरसायकल ही चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली मोटरसायकल ताब्यात घेऊन पुढील चौकशी चालू असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे हे करीत आहेत। संशयित आरोपी इरफान शेख रईस याच्या ताब्यातून बजाज कंपनीच्या 2 पल्सर व होंडा कंपनीची एक युनिकॉर्न मोटरसायकल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या आहे। सदरची कार्यवाही माननीय प्रभारी व पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, योगेश जाधव, पोलीस अंमलदार पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे, योगेश साबळे व सीसीटीव्ही फुटेज विश्लेषक मुबारक देशमुख यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या कारवाईचा अल्प वेळेत तपास लावल्याने शनीपेठ पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे। पोलीस राऊंड न्यूजसाठी मुख्य संपादक शेखर सुनवणे यांच्यासह जळगाव येथून उपसंपादक योगेशनाथ यांचा रिपोर्ट, जळगाव, महाराष्ट्र।